मित्रांनो, आता आपल्याकडे आलेला आहे गुगलचा आत्ताच नवीन लॉन्च झालेला गुगल पिक्सल 9a हा स्मार्टफोन। बेसिकली गुगल मध्ये 3 रेंज मध्ये मोबाईल असतात, एक हायर रेंज, मिड रेंज आणि लोअर रेंज, आणि गुगलची ए सिरीज ही लोअर रेंज मध्ये कन्सिडर केली जाते। अशा पद्धतीने लोअर रेंज मध्ये गुगलने लॉन्च केलेला गुगल पिक्सल 9a या स्मार्टफोन बद्दल आता आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, करूया आपण याचं अनबॉक्सिंग। गुगल पिक्सल 9a ची पहिली झलक। तर मित्रांनो, बघूयात बॉक्स मध्ये काय आहे। तर हा आहे स्मार्टफोन, त्यासोबत हे आहे सिम टूल, त्याबरोबर आहेत हे युजर गाईड, ह्याला आपण डॉक्युमेंट्स म्हणू शकतो। त्याचबरोबर मित्रांनो, यामध्ये आहे USB-C टाइप C to C पोर्ट असलेली ओरिजिनल डेटा केबल। तर मित्रांनो, चला याचा आपण फर्स्ट लुक बघूयात, हा कसा दिसतो ते आपण पाहूयात। तर मित्रांनो, हा आहे एकदम हँडी आणि प्रीमियम असा इन हँड फील असलेला गुगल पिक्सल 9a। मित्रांनो, याची पूर्ण डिटेल, सगळ्या प्रकारची डिटेल आपण थोड्या वेळात बघूया, परंतु त्याआधी तुम्ही याचा क्लोजर लुक बघून घ्या। बघू शकता, हा इन हँड फील एकदम प्रीमियम आहे, आणि जसं आपल्याला माहिती आहे की गुगल पिक्सल मधील ए सिरीजच्या फोन कडून जी अपेक्षा आहे ती सगळी अपेक्षा हा फोन पूर्ण करतो। हा स्मॉलर डिझाइन मध्ये येतो आणि इन हँड फील याचा एकदम प्रीमियम आहे। त्याचबरोबर मित्रांनो, यामध्ये 6.3 इंचेसचा ऍक्टिव्ह डिस्प्ले आहे, आणि हे बेझल्स ह्याचे एकदम युनिफॉर्म वाटतात, परंतु माझ्या दृष्टीने थोडे थिक बेझल्स आहेत याचे। मित्रांनो, ते तर ठीक आहे, परंतु इन टर्म्स ऑफ प्रीमियम इन हँड फील, प्रीमियम लुक, त्यामध्ये हा एकदम 100% खरा उतरतो। फिजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ने जर आपण पाहिलं तर ही मेटलची अल्युमिनियम सॅटिन फिनिश वाली फ्रेम आहे। आणि मित्रांनो, याच्या राईट साइडला पाहिलं तर हे व्हॉल्यूम रॉकर आहे, आणि त्याच्या बरोबर वरच्या साइडला हे पॉवर बटन आहे, आणि टॉपला आपण पाहिलं तर इथे आहे सेकंडरी मायक्रोफोन, आणि लेफ्ट साइड आपण बघू शकता पूर्ण रिकामी आहे। खालच्या बाजूला पाहिलं तर इथे सिम ट्रे आहे, आणि या सिम ट्रे मध्ये एकच सिम कार्ड बसतं, आणि जर तुम्हाला दुसरं सिम कार्ड वापरायचं असेल तर तुम्ही ई सिम वापरू शकता। त्याचबरोबर हा आहे प्रायमरी मायक्रोफोन, त्यानंतर हा आहे USB-C टाइप पोर्ट, येथे आहे स्पीकर ग्रिल, आणि हा स्टेरिओ स्पीकर आहे। त्याचबरोबर बॅक साइडला जर आपण पाहिलं तर एकदम क्लीन फिनिश आहे। येथे जास्त काही चढ उतार कंपनीने दिलेले नाहीत। येथे कंपनीने 2 कॅमेरे दिलेले आहेत, त्यातील एक मेन कॅमेरा आहे 48 मेगापिक्सलचा OIS कॅमेरा आहे, आणि दुसरा आहे तो 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा यामध्ये कंपनीने दिलेला आहे, आणि एक पॉवरफुल फ्लॅश लाईट सुद्धा बॅक साइडला कंपनीने दिलेले आहे, आणि जो स्टँडर्ड लोगो आहे गुगलचा तो सेंटरला इथे दिलेला आहे। तर एकदम प्लेन, म्हणजे लक्षात न येणारा इथे थोडा उठाव आहे, परंतु यामुळे फायदा हा होतो की एखाद्या सरफेसवर तुम्ही हा मोबाईल जर ठेवला तर तो जराही डगमगत नाही, म्हणजे एकदम फ्लॅट फील होतं आणि स्टेबल फील येतं। ही याच्या बॅक साइडची खासियत मला वाटते दुसऱ्या मोबाईल पेक्षा। बाकी फ्रंट साइडला याला 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिलेला आहे, त्याचबरोबर इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर यामध्ये कंपनीने दिलेला आहे, आणि तो खरंच खूप पॉवरफुल आहे। मित्रांनो, बाकी जर या फोन बद्दल बोलायचं झालं तर हा गुगलचा फोन असल्यामुळे यामधील जे गुगलचे पॉवर पॉइंट आहेत ते म्हणजे यामधील AI फीचर हे जबरदस्त आहेत। त्याबरोबर यामधील अँड्रॉइड युजिंगचा एक्सपिरियन्स पण खूप छान आहे। त्याचबरोबर मित्रांनो, याचे सॉफ्टवेअर हँडलिंग सुद्धा एकदम स्मूथ येतं, कारण साहजिकच आहे गुगलचे स्वतःचे हे प्रोडक्ट असल्यामुळे सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स
या तिन्ही गोष्टींचा गुगलने त्यांच्या गुगल पिक्सल 9a या मॉडेलमध्ये दिलेला आहे मित्रांनो। याचा फायदा तर आपल्याला नकळतपणे होणारच आहे मित्रांनो। जर हार्डवेअर पॉइंट ऑफ व्ह्यू ने आपण पाहिलं तर यामध्ये गुगल टेन्सर G4 ची चिप येते। त्यामुळेच मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की ज्या गुगल पिक्सलच्या हाय एंड फोनचा जो एक्सपिरियन्स आहे परफॉर्मन्सचा, तोच एक्सपिरियन्स या 9a सिरीज मध्ये गुगल पिक्सल ने दिलेला आहे। आणि मित्रांनो विशेष म्हणजे इंडियासाठी गुगल पिक्सलने फक्त एकच व्हेरियंट लॉन्च केलेला आहे। ते व्हेरियंट आहे 8GB 256GB म्हणजे गुगल पिक्सल 9a या मॉडेल मध्ये बेसला सुद्धा तेच व्हेरियंट आहे आणि टॉपला सुद्धा तेच व्हेरियंट आहे। ते व्हेरियंट म्हणजे 8GB 256GB। मित्रांनो बॅटरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर बॅटरी पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं, कारण एवढ्या कॉम्पॅक्ट डिझाइन मध्ये लाईट वेट मोबाईल मध्ये गुगल पिक्सलने खूप चांगली बॅटरी दिलेली आहे आणि ती बॅटरी आहे 5100 mAh ची मोठी बॅटरी एवढ्या कॉम्पॅक्ट फोन मध्ये गुगलने गुगल पिक्सल 9a या मॉडेल मध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये जो अँड्रॉइड एक्सपिरियन्स आहे तो एकदम क्लीन आणि फ्रेश आहे आणि तो आपल्याला मिळतो अँड्रॉइड 15 बरोबर, कारण हा पिक्सल आहे गुगलचं प्रोडक्ट आहे। त्यामुळे आपल्याला याचा फायदा तर भेटणारच आहे की यामध्ये 7 वर्षाचे अँड्रॉइड अपडेट्स, सिक्युरिटी अपडेट्स आणि पिक्सल ड्रॉप्स कंपनीने फ्री मध्येच दिलेले आहेत। त्यामुळे हा फोन तुम्हाला कायम नवीन आणि नवीन फ्लेवर असलेला फील होणार आहे। स्मार्ट फीचर बद्दल जर बोलायचं झालं तर ऑफकोर्स जेमिनाय फीचर्सचा 100% फायदा आपल्याला या मोबाईल मध्ये मिळतो, कारण ते गुगलचंच प्रोडक्ट असल्यामुळे याचा 100% फायदा आपल्याला यामध्ये होतो। म्हणजेच जे काही सगळे अँड्रॉइडचे ॲप्स आहेत ते तुम्ही या जेमिनायशी बोलून टॉक करून ऑपरेट करू शकता। हा मोठा फायदा या जेमिनायचा आपल्याला नक्कीच भेटणार आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की याच मोबाईलच्या सगळ्या कॅमेऱ्यांमधून काढलेले हे वेगवेगळे फोटो आहेत, जसे की मेन 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे, त्याचबरोबर सेल्फी कॅमेरा आहे। या सगळ्या कॅमेऱ्यांमधून काढलेले फोटो तुमच्या समोर आहेत आणि ते AI फीचर मधून आपण एकदम परफेक्टली तुम्हाला पाहिजे तसे एडिट सुद्धा करू शकता। हे एकदम पॉवरफुल फीचर गुगल पिक्सल 9a या मॉडेल मध्ये गुगल कंपनीने दिलेला आहे। आणि मित्रांनो ड्युरेबिलिटी बद्दल बोलायचं झालं तर याची मेटल फ्रेम एवढी मजबूत आहे की आपल्याला हातात घेताच याच्या मजबूतीबद्दल जाणीव होते। आणि विशेष म्हणजे अंडर वॉटर जर याची कॅपॅसिटी बघितली तर IP68 रेटिंगमुळे याला तुम्ही अंडर वॉटर व्हिडिओ शूट करू शकता, अंडर वॉटर ऑपरेट सुद्धा करू शकता। अशा पद्धतीचे जबरदस्त ड्युरेबिलिटी गुगल पिक्सल 9a या मॉडेल मध्ये कंपनीने दिलेली आहे। मित्रांनो प्राइस पॉइंट ऑफ व्ह्यू नी जर आपण पाहिलं गुगल पिक्सलच्या ज्या बाकीच्या रेंजेस आहे त्या मानाने हा कमी रेट मध्ये उपलब्ध झालेला आहे। गुगल पिक्सल 9a हा मॉडेल तुम्हाला मगाशी सांगितलं की 8GB 256GB या एकाच व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे आणि याची किंमत आहे 49,999 रुपये फक्त। आणि विशेष म्हणजे 3 वेगवेगळ्या कलर मध्ये हे उपलब्ध आहेत। या गुगल पिक्सल 9a 8GB 256GB चं कोणताही कलर लगेच खरेदी करा। धन्यवाद।